रँडमलीच एक प्लेस पिक केली आहे आणि ती म्हणजे कर्नाळा बर्ड सँच्युरी. मी आल्याच इकडे पहिलं दर्शन दिलं त्या मंकीजने. माकड आहेत खूप सारे. राजचिड्यांचा आवाज येतोय. कर्नाळा बर्ड सँच्युरीमध्ये ना वॉशरूम्सची वगैरे सोय आहे, काही इश्यू नाही आहे त्याचा. आणि इकडे बघा छोट्या मुलांसाठी, जर तुम्ही छोट्या मुलांसोबत येत असाल तर त्यांच्यासाठी इथे एक छोटासा प्ले स्टेशन बनवलेलं आहे. आता ऑलमोस्ट 9 वाजत आलेत तरी पण इथलं वातावरण एकदम मस्त आणि थंड वाटतं, एकदम छान वाटतंय. अय्यो घाबरवलं नाही. ओ माय गॉड. करून थकलो आणि आता थोडा वेळ जरा रेस्ट करतो. इथे बेंचेस वगैरे चांगले केलेले आहेत बसण्यासाठी. हे कर्नाळा किल्ल्याचं जे अप्पर साईड आहे त्याचं एक छानसं मॉडेल बनवलं आहे. इथे पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे. एम्प्टी वॉटर बॉटल असेल तर ते एंट्रीला लिहून देतात की तुम्ही बॉटल कॅरी केले, आणि जर पाणी संपलं तर इथे ड्रिंकेबल वॉटर अवेलेबल आहे. या काकू आहेत, त्यांचं बचत गट आहे आणि ते लोक इथं फूड प्रोव्हाइड करतात. हाय, व्हेज थाळी आहे, चिकन थाली आहे, मच्छी थाली, मटन थाली. मटन मच्छीला 2 दिवस आधी ऑर्डर द्यायला लागते, कारण पनवेलवरून बाजार असतो ना असं. आणि 10-12 लोक असली तर मग मच्छी मटन आम्ही आणू शकतो. अच्छा, म्हणजे पहिला ऑर्डर द्यायला लागतो. हां, 2 दिवस आधी ऑर्डर द्यायला लागते. पुरणपोळी, मोदक, चवाच्या करंज्या, पुरी भाजी असते, झुणका भाकरी असते, व्हेज थाळी. कसले आवाज येत आहेत इथे.
एकदम वेगवेगळ्या पक्ष्यांचे आणि ते रातकिडे वगैरे असतात ना, त्याचे आवाज येत आहेत. करवंद भेटलेलं आहे मला. हे बघा इथं खूप जास्त आहेत, बरेच आहेत या झाडाला करवंद. वर पण आहे. इथे मी 2 बनवायचा ट्राय करतोय. चिपकलेत. झालं आमचं द्रोण रेडी. तेच बोललो ना तुला. जरा टाइमपास केला इथे, मस्त करवंद गोळा केली. एवढी मिळाली आम्हाला. आणि आता वे रिटर्न टू होम. छान वाटलं सकाळी मस्त नेचरमध्ये. हां, किती क्यूट वाटते तो. मटक्यातून कसं बाहेर आलंय. भोजन चालू आहे. पावसाळ्यामध्ये एक ट्रेक बनताय कर्नाळाचा, है ना. कर्नाळा बर्ड सँच्युरीची जी फीज आहे ते अडल्टसाठी 60 रुपीज पर पर्सन आहे. आणि पार्किंगचा पण एक्स्ट्रा चार्ज इथे घेतात. हा रोड बघून मला एकदम गोव्याची आठवण येते. गोव्यामध्ये जेव्हा एंटर करतो तेव्हा स्टार्टिंगचा जो पार्ट आहे ना, सिनेमाचाच आहे. तिथे चेकपोस्ट वगैरे आहे. भटकंती करून झाली आणि आता आम्हाला थोडी भूक लागलेली आहे. तर बघूया काहीतरी थोडासा ब्रेकफास्ट करूया, नंतर घरी.